राज्य सरकारच्या आर्थिक तुटीला भरून काढण्यासाठी मद्यप्रेमींवर मोठा आर्थिक बोजा। विदेशी दारूच्या दरात तब्बल 9 ते 70% वाढ आणि त्याचबरोबर परवाना शुल्कातही वाढ। पण यामुळे बाजारात एक वेगळंच चित्र समोर आलंय। विदेशी दारू महागल्याने देशी दारूच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे। आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारने महसूल वाढविण्यासाठी उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। विदेशी दारूच्या दरात तब्बल 9 ते 70% वाढ करण्यात आली असून मद्य विक्रीच्या परवान्यांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे। विशेष म्हणजे भारतीय बनावटीच्या विदेशी दारूंमध्ये सर्वाधिक 55 ते 85 रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे। या वाढीमुळे शासनाच्या तिजोरीत दरवर्षी अंदाजे 14,000 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचा अंदाज आहे। दर वाढल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला चटका बसला आहे। विदेशी दारूचे दर वाढल्याने आणि देशी दारूचे दर स्थिर राहिल्याने अनेक तळीरामांनी पर्याय म्हणून देशी दारूकडे वळण्यास सुरुवात केली आहे। बडनेरा नवी वस्ती भागात देशी व विदेशी दारूची प्रत्येकी एक दुकाने आहेत, तर जुनी वस्ती भागात एकमेव देशी दारूची दुकान आहे। विदेशी दारू परवडत नसल्याने आणि सवय सोडणे अवघड असल्याने अनेक जण देशी दारू विक्री केंद्राकडे वळत आहेत। जाणकारांच्या मते या दरवाढीमुळे देशी दारूची मागणी आणि विक्री दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। तर विदेशी दारू महागल्याने देशी दारूची मागणी वाढणं हे राज्यातील मद्य व्यवसायातील एक नवं समीकरण ठरते। सरकारला महसूल मिळणार असला तरी ग्राहकांचा खिसा रिकामा होणं आणि त्यांच्या पसंतीत बदल होणं हे दोन्ही बाजू लक्षवेधी आहेत।